आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे हे फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अतुलजी, आपण पाहतोय राजकीय घडामोड आजची आपण सकाळची देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहे। भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, आपली यावर प्रतिक्रिया। मला थोडंसं विद्याताईंचं मी ऐकलं। विद्याताईंच्या मतापेक्षा थोडंसं भिन्न आहे माझं मत। ते नेहमी राज ठाकरेंना मूर्ख बनवतात। निवडणुका आल्या की जिथे राज ठाकरेंच्या मतामुळे विभाजन होऊ शकतं, तर अशा वेळेस राज ठाकरेंकडे जायचं आणि मतदारांना कन्फ्यूज करायचं की राज ठाकरे म्हणजे भाजपच आहे बुवा। मग राज ठाकरेला कशाला मत द्यायचं, भाजपला मत द्यायचं, अशी खेळी जो आहे ती खेळण्याचा भाजप प्रयत्न करते। जिथपर्यंत ईव्हीएमची बाब आहे तर तिथं संपूर्ण जनतेला लक्षात आलेली आहे की हे ईव्हीएमचं आणि निवडणूक आयोगाच्या मदतीने घोटाळे करून आलेलं सरकार आहे। हे सर्व जनमानसामध्ये आता सिद्ध झालेलं आहे। जनमानसांनी ही गोष्ट मान्य पण केलेली आहे। आम्ही जिथे जाऊ, मी काल अकोल्यामध्ये होतो काही कार्यक्रमाच्या निमित्तानं, तिथे प्रेसशी बोललो, तिथे शेतकऱ्यांच्या परिषदेला संबोधित केलं, तिथेही हाच सगळ्यांचा सूर हाच होता। पण ते असं काहीतरी नरेटिव्ह सेट करायचं की बा आम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने निवडून येतो, मग आम्ही असे प्रयत्न करतो, याला मूर्ख बनवतो, त्याच्या बाबतीमध्ये संभ्रमित करतो जनतेचं, मतदारांचं मत, अशा पद्धतीच्या खेळी जे आहे हे खेळत असतात। काही दिवसांनी आशिष शेलार तिथे गेलेले दिसतील आपल्याला। हे सगळा जो आहे हा खेळ आहे सगळा हा, आणि हा खेळ जो आहे तो मला असं वाटतं की आता मुंबईच्या जनतेच्या पण लक्षात आला असेल। जी, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।